पण इंटेलिजंट लोक आहेत ना, आपण काय सैयारा बघून रडत नाही ना थिएटरमध्ये. नाही पण रडणारी पण आहेतच ना. मग ते जेनझी झाले. तू तुझं डिसाईड कर. तू तेरे नामवर पण रडला का तुला सैयारावर रडायचंय का तुला इंटेलिजंट व्हायचंय, तुला स्मार्ट व्हायचंय, तुला काम करायचंय, हे तू डिसाईड कर ना. तुझा जेनझीचा क्रायटेरिया काय? सैयारा बघून थिएटरमध्ये रडणं हा म्हणजे ते मोठं आहे. तू आहेस का तसा नाही, तू इंटेलिजंट आहे ना. यू वॉन्ट टू अर्न मनी, तुला काम करायचंय, तुला लोकांनी ओळखलं पाहिजे ना. आणि मला म्हणजे आम्हाला सगळ्यांना नाटकातल्या मुलांना असं वाटतं की ओळखलं पाहिजे तर आपल्या कामासाठी, ऍक्टिंगसाठी, प्रतिभेसाठी ओळखलं पाहिजे. बट स्टील इंस्टाग्रामवरती फोटोज वगैरे चांगले टाकून किंवा फॅशन वगैरे करून किंवा काहीतरी कॉमेडी रील्स करून असं काही फेमस व्हायचं नाही. हा रिस्पेक्ट मिळाली पाहिजे ना, रिस्पेक्ट मिळाली पाहिजे. सगळेच रील स्टारला रिस्पेक्ट आहे का? नाही. आणि ते असं एक फास्ट फूड सारखं आहे की आज आहे कुणीतरी ट्रेंडिंग होतं तो नाहीये. एक्झॅक्टली, तो तेच आहे ना. आणि मी तुला सांगते म्हणजे थिएटर जो आता फॉर्मला येईल ना, त्याचा आता चाहता वर्ग खूप वाढणार आहे. लोकांना म्हणजे ते लोकांना असं वाटतं की काय थिएटर नाही, पॉवर आहे, तो अजून ट्रेंडिंग राहणार, लोक बघायला जातात यार, म्हणजे टाइम काढून बघायला जातात. सो थिएटरचा एक वेगळा वर्ग आहे, एक वेगळा क्लास आहे त्याचा, ज्यांना कळतंय, ज्यांना कलेची बुद्धी आहे, ज्यांना कलेची अक्कल आहे, त्यांना सिनेमा आणि थिएटर कळतोय. आणि जेनझी रील बघतात.